पण राजगडाचं महाराष्ट्राच्या दुर्ग मंडळामध्ये एक विवक्षित आणि एक वेगळं स्थान आहे की जेव्हा राजगड किल्ला बांधायला सुरुवात केली आणि त्याची निर्मिती पूर्ण झाली तेव्हा शिवाजी महाराजांचं वय अवघं 15 ते 17 वर्ष होतं. राजगडाच्या केवळ बालेकिल्लाच मी असं म्हणत नाही, त्याच्या तीनही ज्या माच्या आहेत ही जगामधल्या स्थापत्याची म्हणजे दुर्ग स्थापत्याची परमोच्च उदाहरणं आहेत की महाराष्ट्राच्या किंबहुना सह्याद्रीच्या भूगोलाचा संरक्षणासाठी वापर करणारं द्रष्टेपण जे शिवाजी महाराजांच्याकडे होतं त्याची परिणत ही राजगड राजधानीमध्ये होण्यात झाली. किल्ला म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नव्हे किंवा किल्ला म्हणजे केवळ ट्रेक नव्हे, तर दुर्ग हे श्री शिवाजी महाराज सह्याद्री आणि आपल्या अस्मितेचे आणि अभिमानाचे विषय आहे. जसे 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी राजगड बांधला आणि आजही केवळ राजगड हे नाव घेतलं की अभियानाचं स्फुल्लिंग आपल्या मनामध्ये निर्माण होतं, तसं आपल्या नंतरच्या पिढ्यांनी तो हक्क आहे. मग तो वारसा जपण्याची जबाबदारी कोणाची आहे? ती आपली आहे आणि म्हणून किल्ले जपले पाहिजे. नमस्कार, 4 मोर थॉट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शिवजयंतीचं औचित्य साधून आज आपण शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल माहिती घेणार आहोत. आज आपण कोणत्या किल्ल्याबद्दल बोलणार आहोत तर राजगड. दुर्ग राजगड म्हणजेच आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी. आणि हीच माहिती आपण कोणाकडून घेणार आहोत तर ही माहिती घेणार आहोत दुर्ग अभ्यासक अमर आडके सरांसोबत. अमर आडके सर हे अनेक वर्ष पदभ्रमंती करतात, दुर्ग संवर्धनासाठी काम करतात आणि दुर्ग अभ्यासक आहेत. चला तर मग राजगडाबद्दल आपण माहिती घेऊया अमर आडके सरांकडून. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या शो मध्ये आपलं स्वागत. नमस्ते सर, आता आपण राजगडाबद्दल बोलायला सुरू करणार आहोत. पण सुरुवात अशी झाली राजगडाची, म्हणजे आता मला म्हणायला लागेल की मुरुम देवाचा तो डोंगर होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकला आणि त्याच्यानंतर त्याचं नामांतर केलं की राजगड असं. तर 1647 मध्ये जेव्हा तो गड जिंकला होता त्याच्यानंतर राजगडाची निर्मिती कशी झाली, म्हणजे किल्ल्याची निर्मिती कशी झाली? या एपिसोडमध्ये राजगडाविषयी सांगताना माझ्या मनात भावनांचे अनेक कल्लोळ आहेत. कारण शिवाजी महाराजांची राजधानी रायगड ही तर सर्वांना माहितीच असते, पण अवघं स्वराज्य ज्या किल्ल्यावर भेटलं असं म्हटलं तर अतिव्याप्त होणार नाही. तो दुर्गराज राजगड हाही बऱ्याच लोकांना माहिती आहे, माहिती नाही याच्यातला भाग नाही आहे. पण राजगडाचं महाराष्ट्राच्या दुर्ग मंडळामध्ये एक विवक्षित आणि एक वेगळं स्थान आहे आणि त्या राजगडाविषयी आज आपण संवाद साधतो आहोत. तर तो एका वेगळ्या अंगाने आपण संवाद साधूया की बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की किल्ले हेच माझं दुसरं घर आहे, दुसरं म्हणण्यापेक्षा पहिलं घर आहे. त्याच्यामध्ये राजगड हा केवळ किल्ला म्हणून न पाहता त्याचा जो आत्मा आहे तो गेली 48 वर्ष मी अनुभवतो. प्रश्न आपण असा विचारला की राजगडाची बांधणी, राजगडाची शिवाजी महाराजांनी केलेली निर्मिती, या सर्व गोष्टींच्या मध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा राजगड किल्ला बांधायला सुरुवात केली आणि त्याची निर्मिती पूर्ण झाली तेव्हा शिवाजी महाराजांचं वय अवघं 15 ते 17 वर्ष होतं. 1645च्या आसपास हा मुरुम देवाचा डोंगर, ते मी आपल्याला सांगेन नंतर, तो बांधायला, त्याचं एक राजधानीमध्ये रूपांतरण करायला, स्वराज्याच्या एका महत्वाच्या ठाण्यामध्ये रूपांतरण करायला सुरुवात झाली. आणि आजही राजगडाच्या केवळ बालेकिल्लाच मी असं म्हणत नाही, त्याच्या तीनही ज्या माच्या आहेत ही जगामधल्या स्थापत्याची म्हणजे दुर्ग स्थापत्याची परमोच्च उदाहरणं आहेत. तसा राजगडाचा इतिहास सह्याद्रीसारखाच आहे. राजगडाच्या
आधी राजगडाला ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्मदेवाचा डोंगर, बिरमदेवाचा डोंगर, मुरुंबदेव असं करत 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 तो मुरुंबदेवाचा डोंगर हे अपभ्रंशित करून प्राप्त झालं. अजूनही मंदिर बाले किल्ल्यावर ज्याला ब्रह्मर्षीचं मंदिर म्हणतात किंवा मुरुंबदेवाचं मंदिर म्हणतात, छोटेखानी मंदिर आहे त्याच्यामध्ये. स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ले तोरणा घेतला. तो तोरणा किल्ला राजगडापासून म्हणजे राजगडापासून उभं राहिलं की तोरणाचं सुंदर दर्शन आपल्याला होतं. ते असं म्हणतात की स्वराज्याचं तोरण बांधलं तोरणा किल्ला घेऊन. हा मराठी मानाचा एक अभिमानाचा क्षण आहे की शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या कालखंड म्हणजे आदिलशहाच्या ताब्यातला तोरणाचा किल्ला घेतला. हा सगळा कालखंड शिवाजी महाराज 15 ते 17 वर्षाचे असतानाचा हा कालखंड आहे. आणि तोरणा ताब्यात घेतल्यानंतर त्या तोरणेश्वराच्या मंदिराच्या आसपास जेव्हा त्याची दगडूजी सुरू केली त्यावेळेला अत्यंत निष्ठावान असणारे शिवाजी महाराजांचे जे मावळे होते त्या तानाजी मालुसरे सुद्धा होते. जे धन सापडलं ते धन जणू काही स्वराज्याच्या उत्कर्षाचा एक वेगळा आविष्कारच आहे तो. आणि त्या धनाचा वापर करून शिवाजी महाराजांनी किल्ले राजगडाची बांधणी केली. आपण खरं तर दुर्ग राजगड म्हणायला पाहिजे, कारण दुर्ग आणि राजगड हे दोन्ही शब्द मराठीमधले आहेत. आणि किल्ले हे शब्द आपल्याकडे तसे परभाषिक तत्सम अशा पद्धतीचे शब्द आहेत. खरं तर तुम्ही प्रश्न विचारा, त्या प्रश्नांची मी तुम्हाला उत्तर देईन. पण राजगड हा केवळ किल्ला नसून तो स्वराज्याचा, शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा आणि तमाम आपल्यासारख्या माणसांच्या की जे शिवाजी महाराज त्यांच्या दुर्गांच्यावर अपरंपार प्रेम करतात या सगळ्यांच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे. आणि आजही त्याच्या स्थापत्याची वैशिष्ट्य आपण पुनर्निर्मिती करायची म्हटली तर आपल्याला शक्य नाही, इतक्या उच्च पराकोटीची आहेत. साधारणपणे 1645च्या आसपास हा बांधायला सुरुवात केली आणि 1647ला शिवाजी महाराजांचं वास्तव्य हे राजगडावर सुरू झालं. ते तब्बल 1672 पर्यंत म्हणजे 1670 नंतर काही कालखंड हळू येणं जाणं राजगडावर सुरू होतं. इतकी 25 वर्षाची प्रदीर्घ शिवाजी महाराजांच्या वास्तव्याची पुण्यभूमी म्हणून आपण राजगडाकडे पाहू शकतो. काय स्थापत्याची वैशिष्ट्ये आहेत की डोंगराच्या सोंडांचा वापर करून, डोंगरधारांचा वापर करून, डोंगराच्या माथ्याचा वापर करून, डोंगरावर असणाऱ्या नैसर्गिक जलस्रोतांचा वापर करून आणि काही कृत्रिम स्रोतांची निर्मिती करून संरक्षणक्षम भक्कम असा एक दुर्ग म्हणजे दुर्गराज राजगड आहे. ही सगळी संकल्पना श्री शिवाजी महाराजांच्या स्थापत्याच्या परिपूर्ण अभ्यासाची एक संजीवन स्मारकच आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. आता मला असं विचारायचं आहे की राजगडच का राजधानी म्हणून निवडलं असेल महाराजांनी? म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये किंबहुना शिवाजी महाराज हे पहिले द्रष्टे राजे होते असं मी अत्यंत अभिमानाने म्हणतो की महाराष्ट्राच्या किंबहुना सह्याद्रीच्या भूगोलाचा संरक्षणासाठी वापर करणारं द्रष्टेपण जे शिवाजी महाराजांच्याकडे होतं त्याची परिणत ही राजगड राजधानीमध्ये होण्यात झाली. कारण एक डोंगरी किल्ला जेव्हा संरक्षणाचं अत्यंत प्रभावी मर्म असणारा तुमच्या ताब्यामध्ये असतो तेव्हा त्यांच्या आसपासच्या संपूर्ण प्रदेशावर किल्ला म्हणजे काही असं म्हणजे कोणी यावं कोणी राहावं असं नाही. दुर्ग हे एक प्रकारचं लष्करी ठाणं असतं. आणि जर आपण त्या कालच्या शिवाजी महाराजांच्या बरोबर असणाऱ्या अत्यंत ध्येयनिष्ठ मावळ्यांचा जर विचार केला, स्वराज्याच्या एकंदरीत
आकाराचा आणि त्याच्या निर्मितीच्या प्रवासाचा जर विचार केला तर राजगड हा जो ज्याला त्याच्यापूर्वी मुरुंब देवाचा डोंगर असं म्हटलं जायचं, त्याची उंची म्हणजे जवळजवळ 4700 फुटाच्याही वर त्याची उंची आहे. सह्याद्रीच्या अशा डोंगर रांगेमध्ये तो वसलेला आहे की सहजपणे शत्रूला तिथपर्यंत पोचता येणं अवघड आहे. आणि समजा चुकून पोचलाच तर त्याला वेढा घालून म्हणा किंवा त्याच्यावर चढाई करून म्हणा तो शत्रूला जिंकणं, कारण सह्याद्रीचं संरक्षणाचं मर्म शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. त्यामुळे त्यांचा एक एक किल्ला हा 1 लक्ष सैनिकांच्या ताकदीचा होता. आणि ती ताकद या राजगडाच्या स्थाननिवडीमध्ये, त्याच्या स्थापत्य रचनेमध्ये आणि त्याच्यानंतरच्या शिवाजी महाराजांच्या वास्तव्यामुळे आणि राजधानी राजगड निवडण्यापाठीमागचा मुख्य जो हेतू होता तो निर्माण होत चाललेलं जे स्वराज्य आहे त्या स्वराज्याचा कारभार एखाद्या सुरक्षित स्थळी राहून की शत्रूला जिंकायला दुर्गमता निर्माण करून आणि शत्रूच्या मुलकावर हल्ला करण्यासाठी सह्याद्रीच्या दुर्गमतेचा वापर करून याच्यासाठी हे दुर्गराज राजगडाचं स्थान आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कधी जर राजगड पाहिला असेल तर राजगड इथे आहे. समोरच्या बाजूला किंचित पूर्वेला ज्याला आपण सिंहगड म्हणतो तो कोंढाणा किल्ला आहे. त्याच्या किंचित उत्तरेला आणि मागच्या बाजूला तोरणा आहे. थेट पश्चिमेला एक उंच सुळका दिसतो तो लिंगाणा आहे. आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला रायरीचा डोंगर म्हणजे आपण ज्याला रायगड म्हणतो आणि त्याच्या साधारणपणे दक्षिण पूर्वेच्या मधल्या बेचक्यामध्ये पुरंदर आहे, वज्रगड. या सगळ्या किल्ल्यांचं संरक्षण राजगडाला आहे. आणि राजगडाचं संरक्षण, कारण राजगड किल्ला संपला की काही अंतरावर तोरणा संपला की केरळ आणि याच्या सगळ्या परिसराच्या मागून खालच्या बाजूला सगळा कोकणच आहे. त्यामुळे तिकडून संरक्षणास कोणी हल्ला करणं अवघड आहे. इकडून मुख्य भूमीवरून राजगडापर्यंत पोहोचणं अवघड आहे. आणि उत्तर दक्षिण हा सगळ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि अरण्या पसरलेला आहे. याच्यामुळे त्याची निवड झाली. त्याची रचना कशी आहे आता आम्हाला सर समजावून सांगाल का? मूलतः किल्ले राजगड आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जे किल्ल्यांचे प्रकार आहेत किंवा एकंदरीत किल्ल्यांचे प्रकार आहेत, जलदुर्ग असतो की जो सगळ्या बाजूनी पाण्याने वेढलेला असतो, किनारी दुर्ग असतो की जो 3 बाजूनी पाण्याने वेढलेला असतो, विजयदुर्ग. त्याच्यानंतर सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण डोंगरांगेला जे पूर्व पश्चिम फाटे फुटे असतात तर पश्चिमेकडच्या फाट्यांवर काही किल्ले आहेत आणि पूर्वेकडच्या फाट्यांवर काही किल्ले आहेत. घनदाट जंगलातल्या किल्ल्यांना वनदुर्ग म्हणतात. पण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ज्या किल्ले या नावाची किंवा किल्ल्यांची जी चर्चा असते किंवा आपण जे किल्ले पाहतो ते सगळे गिरिदुर्ग आहेत, तर डोंगरी किल्ला म्हणतात. त्यामुळे किल्ले राजगड हा मूलतः गिरिदुर्ग आहे. गुंजवणी, वेळवंड, नीरा आणि कानंदी अशा छोट्या पण सुंदर नद्या त्याची खोरी त्याच्या पायथ्याशी आहेत. आणि त्याच्या रचनेचं हा गिरिदुर्ग आहे मूलतः. या गिरिदुर्गाची काही अंग आहेत. म्हणजे राजगडाचा एक घेरा आहे. घेरा म्हणजे काय तर किल्ल्याच्या पायथ्याशी पण किल्ल्याशी इमान राखणारी जी गावं असतात त्याला घेरा म्हणतात. किल्ल्यावर जाणारी सगळी रसद असते किंवा किल्ल्यावरून खाली काही महत्वाची कामं असतात तर तो घेरा म्हणतो. खालच्या बाजूला गुंजवणे म्हणा, अगदी आपण त्याच्यामध्ये वाजेघर म्हणा, पलीकडच्या बाजूला पाल म्हणा, अशी जी गावं आहेत ही सगळीच्या सगळी जी गावं आहेत ही गावं त्याच्या घेऱ्यामध्ये येतात. अर्ध्या चढणीवर किल्ल्याच्या माच्या असतात, राजगडाच्या पण माच्या आहेत आणि त्याच्यावर मेटा असतात आणि त्याच्यावर बाले किल्ला असतो. तर ही झाली त्याची नैसर्गिक रचना झाली. राजगडाची रचना कशी आहे की राजगडाला एकूण 3 माच्या आहेत. एक जी दक्षिण पूर्वेच्या बाजूने जाते त्या माचेचं नाव आहे सुवेळा. दुसरी जी माची आहे की जिचा पठाराचा भाग मोठा आहे त्याला म्हणायचं पद्मावती माची. आणि तिसरी जी आहे ती किंचित उत्तरेला आणि थोडीशी पूर्वेला जाते त्याला म्हणायचं संजीवनी माची. म्हणजे संजीवनी, सुवेळा आणि पद्मावती या 3 माच्या
आणि मधला उंच आणि अतिशय दुर्गम असा बालेकिल्ला ही राजगडाची रचना आहे. त्यात सुवेळा माची आणि संजीवनी माची या दोन्ही माच्यांची लांबी प्रचंड आहे, कारण त्या डोंगर सोंड्यावर डोंगर धारेवर आहेत. त्यामुळे तिथे जी तटबंदी बांधली आहे ही तटबंदी कदाचित महाराष्ट्रातल्याच नव्हे, देशातल्याच नव्हे, तर जगातल्या कोणत्याही किल्ल्यावर अशा प्रकारची उत्तम प्रकारची बुरुज, तटबंदी, चिलखत, नाळ, जंग्या, चर्या, आंजी अशा प्रकारची अप्रतिम संरक्षणक्षम रचना असलेली कुठलीही माची इतकी सुंदर अशा प्रकारच्या काही ठिकाणी आहेत. इतकी सुंदर म्हणण्यापेक्षा संरक्षणक्षम माची हे त्याचं वैशिष्ट्य आहे. थोडी पद्मावती माची जी आहे ती मोठी असल्यामुळे त्या माचीवर जी काही निवासाची व्यवस्था इतर माचींच्याकडे होतीच, पण मुख्य राजप्रासाद म्हणा किंवा अन्य गोष्टी म्हणा त्या माचीवर आहेत. आजकाल इथे रचनेची आधी मी एक गोष्ट आपल्याला महत्वाची सांगू इच्छितो की दुर्ग समजावून घेत असताना हे सगळं तुम्हाला कळल्याखेरीज किल्ला समजत नाही. किल्ला म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नव्हे किंवा किल्ला म्हणजे केवळ ट्रेक नव्हे, तर दुर्ग हे श्री शिवाजी महाराज, सह्याद्री आणि आपल्या अस्मितेचे आणि अभिमानाचे विषय आहेत. रचनेची मी जी गोष्ट सांगत होतो त्याच्यामध्ये आजकाल एक फार मोठा समज असतो की आपण आजकाल म्हणजे मी 78 साली पाहिलेला राजगडाचा पायथा आणि आजचा राजगडाचा पायथा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे त्यावेळेचे माझ्याकडे छायाचित्र आणि आत्ताची छायाचित्र आहे. आज आपण सहजपणे ज्या मार्गाने जातो तो मार्ग म्हणजे आपण म्हणजे पुणे बेंगलोर रस्ता जो आहे त्या रस्त्याने पुण्याकडून या किंवा इकडून या. आपण चेलाडे फाटा म्हणून आहे, हे मुद्दाम मी सांगतो. ते चेलाडे फाट्यापासून आपण नसरापूर वगैरे करून आपण मार्गासनीपर्यंत, मार्गासनी त्या वेल्ह्याच्या वाटेवरचं गाव आहे, तिथून वाजेघराचा फाटा फुटतो. एक काळ असा होता की मी वाजेघरातून मधल्या नदीला उतार आहे की नाही हे बघून मग आम्ही पलीकडे जायचो. तर पुलच झालेलं सगळे तिकडे. आणि गुंजवण्याच्या परिसरामध्ये आपण जे जातो तो रस्ता म्हणजे बाबदा भिकुल्याचा झाप वरच्या बाजूला पूर्वी होता, हल्ली तो नाही आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी इतिहास जमा झाल्या. आणि आपण आत्ता जो प्रवेश करतो तो एका चोर दिंडीतून प्रवेश करतो. म्हणजे तो असं इझी आहे असं म्हणायचं, सोपा असं नाहीये, पण सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या भागामध्ये विकसित झाल्या. त्यामुळे लोकांना वाटतं की राजगड हा असाच इकडूनच चढायचा आहे. पण आता ते थोडा दुर्गम आहे. तो सुरुवातीला थोडंसं जंगल लागतं, त्याच्यानंतर आपण वळणावळणाच्या वाटेने जातो आणि मग त्या रेलिंगला धरून, आजच्या रेलिंगला धरून आपण वरपर्यंत. त्या रेलिंगची पण एक कहाणी आहे, कसं आमच्या लोकांचं आव्हान केलेलं आहे ते. पण राजगडाचा जो खरा मार्ग आहे त्या मार्गाने लोकांनी जावं अशी आमची भूमिका आहे. कारण तो फार खडतर आहे म्हणजे नाही, हा उलट जास्त. हे काय होतं की सहजपणे वाहनं इथपर्यंत जाऊ शकतात आणि सुविधा आहेत म्हणून इकडून जातं. पण किल्ल्यावर प्रवेश करण्याचा, रचनेचा आपण मगाशी विचार करत होतो की आपण समजा वाजेघराला जायचं नाही, पालखुर्द नावाचं गाव आहे, त्या पालखुर्दापर्यंत जायचं. ते पालखुर्द गाव ओलांडलं की एक वेगळा आणि अप्रतिम राजगड आपल्या समोर येतो. ते पालखुर्द गाव ओलांडलं की मोठाच्या मोठा असा एक माळ आहे, त्याला खंडोबाचा माळ म्हणतात. तिथून चढायला लागलो आपण झाडीमधून की आपण जसे वर चढायला लागतो, सोपं आहे ते, मग पायऱ्या सुरू होतात. आणि पहिल्यांदा जो लागतो, मग अशी तुम्ही विचारलं त्याप्रमाणे रचनेचं वैशिष्ट्य, पहिला महादरवाजा लागतो, त्याला खालचा पाली दरवाजा असं म्हणतात आणि त्याचं नाव आहे बिनीचा दरवाजा. आता बिनीचा दरवाजा का, तर बिनी म्हणजे आघाडी, ज्या दरवाजावर पहिल्यांदा आघात होतोच, कारण शेवटी शत्रू तो पहिल्या दरवाजातच येणार ना, त्यामुळे तो आघात होतो, म्हणून बिनी म्हणजे आघाडी किंवा आघाडीचा दरवाजा. त्याच्यावर नागमोडी पायऱ्या आहेत. म्हणजे इतकं सुंदर की पौर्णिमेच्या रात्री अनेक वेळेला आम्ही या मार्गाने चांदण्यांच्या प्रकाशामध्ये जातो. ही आधुनिक साधने बॅटरी वगैरे न वापरता आपण थोडे वर गेलो की दुसरा दरवाजा लागतो, तो दुसरा पाली दरवाजा. या दुसऱ्या पाली दरवाजाचं नाव आहे ज्ञान दरवाजा. आणि मग तिथून आपण पद्मावती माचीवर प्रवेश करतो. या दोन्ही रचनांची वैशिष्ट्य काय आहेत,
की सहजपणे हे दरवाजे दोन्ही दुहेरी, म्हणजे वरचा दरवाजा विशेषतः दुहेरी तटबंदीमधून आपल्या नजरेला येत नाही. म्हणजे शत्रूचा आघात पटकन त्या दरवाजावर होऊ शकत नाही. मग तिथून आपण वर प्रवेश केला की हा मुख्य मार्ग आहे. बरं, म्हणजे माझी अशी विनंती आहे कळकळीची की बुजवण्याच्या बाजून तर जावाच. म्हणजे किल्ल्याला एकाच बाजूने जायचं नसतं. किल्ल्याला अनेक वाटा असतात, अनेक ठिकाणी. ते मी सांगेन तुम्हाला नंतर. म्हणजे आता वर गेलो की आपण पायी दरवाजातून प्रवेश केला की खऱ्या अर्थाने राजगडावर प्रवेश होतो आपला. डावीकडे एक पाण्याचा टाका आहे, त्याला घोडे तळे असं म्हणतात. घोडे तळे. ठीक आहे, काही नावं अशी पडलेली असतात की म्हणजे असं कोणी म्हणतं की जनावरांना किंवा याला, पण ठीक आहे. पण तो शेवटी घोडे हे किंवा जी काही तेही मावळीच आहेत ना. आणि तिथून पुढे आपला प्रवेश जो होतो तो पद्मावती माचीवर होतो. जी मुख्य माची आहे, जी मुख्य माची. इथून दरबार चालला वगैरे. हा, ते सांगतो ना. पद्मावती माची. आणि पद्मावती माची हे राजगडाचं राजजांग आहे. म्हणजे या पद्मावती माचीला जेव्हा केव्हा आपण किल्ल्यावर प्रवेश करतो, गडावर प्रवेश करतो, तेव्हा प्रवेश केलेल्या प्रत्येक माणसांनी साष्टांग दंडवत घालून ती माती कपाळाला लावावी, असं त्याचं महत्व आहे. का? या पद्मावती माचीवर जसं जसं घोडेतळ आहे तसंच शिवाजी महाराज आयुष्यातली 25 वर्ष ज्या राजप्रासादात राहत होते त्याच्या अवशेष. मी त्याला उद्ध्वस्त म्हणणार नाही, कारण आमच्या लेखी भग्न तरीही अभंगी अवशेष कालाच्या कराल दाड्यातून बचावलेले. आणि आरसा हा मृत्यूंजय संस्कृतीचा आणि इतिहासाचा आहे. त्या अवशेष आहेत. त्या अवशेषांच्या पलीकडून अतिशय अप्रतिम राजमार्ग आहे. खालच्या बाजूला पद्मावती तळ आहे, आजही अस्तित्वात आहे. आणि ते पद्मावती तळ हेच आमचं पाण्याचं तिथलं म्हणजे सर्वांचंच पाण्याचं एक निधान आहे. त्याच्यासमोर पद्मावतीचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, म्हणून पद्मावती माची येते. त्याच्या शेजारी दिवाणघर आहे. आणि मग तिथून आपण पुढे गेलो की आजकाल ज्या चोरदिंडीतून आपण प्रवेश करतो त्या असं वाकून प्रवेश करतो, त्या तिथून आपण येतो आणि त्या खाली उतरणारे काही पायऱ्या आहेत. इतका तो पद्मावती माची सगळं. आता बघा, तुम्ही एक उल्लेख केलात की सदर शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा राज्यकारभार. आणि आपण आजकाल ज्या काही अनेक महत्वाच्या घटना की ज्या आपल्याला अत्यंत प्रेरणादायी आहेत त्या घटनांचा साक्षीदार असणारी ही सदर आहे. पद्मावती माची आणि पद्मावती माचीवरची सदर. साक्षीदार म्हणजे काय की एक दोनच घटना सांगतो, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. की अफजल खानाने म्हणजे शिवाजी महाराजांना, अफजल खानाची स्वारी म्हणजे शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या छोट्याशा स्वराज्याचं समूळ नायनाट करण्यासाठी आदिलशहाने आपल्या पराक्रमातल्या पराक्रमी सरदाराला पाठवलं होतं. तेव्हा त्या अफजल खानाच्या पारिपत्यासाठी शिवाजी महाराज याच राजगडावर निघाले. आणि याच सदरेवर की 12 मावळातल्या बहुतांश देशमुखांना, बहुतांश सरदारांना, मग कान्होजी जिंदे असतील, खंडोजी खोपडे असतील, सुलतानजी जगदळे, अनेक अनेक लोक आहेत. एक खरबरीत पत्र अफजल खानांनी म्हणजे आदिलशाहीकडून पाठवलं होतं की तुम्ही बंडखोर शिवाजी, म्हणजे त्यांच्या पत्रात पाठवले की शिवाजी महाराजांना तुम्ही साथ देण्याच्याऐवजी तुम्ही आदिलशहाकडे या, आणि नाही दिली तर तुमच्या जीवित आणि वित्ताची काही काय होईल तुम्ही विचार करा. अशा वेळेला ते फरमान घेऊन कान्होजी जेथे आपल्या 5ही पुत्रांच्यासह ज्या राजसदरेवर शिवाजी महाराजांना भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की आमचं इमान तुमच्या पायाशी आहे, ती राजसदर आहे, ती आजही अस्तित्वात आहे. म्हणजे आमचं इमान तुमच्या पायाशी आहे. आणि मग महाराज म्हणजे तुम्हाला की वतन आणि जीवित हे सगळं तुमच्या पायाशी आहे. आता तुम्ही सांगताय खरं, आता आमच्या अंगावर अशी काटे येतात की खरंच तो प्रसंग असेल किंवा इतिहास असेल जिवंत राहिलाय त्या किल्ल्यामुळे. महाराजांनी विचारलं की कान्होजी तुम्ही तुमचा विचार काय आहे? ते म्हणाले की आमचे इमान शाबूत आहे, आमचे इमान तुमच्या पायाशी आहे. आणि वतन आणि जीविताचं काय की वतनावर पाणी सोडलं आणि त्याने खरोखर पाणी सोडलं.
आणि ते म्हणाले की हे सगळं म्हणजे थोरल्या महाराजांनी केलं, म्हणजे महाराजांनी म्हणजे शहाजीराजांनी आम्हाला इकडे का पाठवलेलं आहे, तर तुमच्या सेवेसाठी पाठवलं, त्यांचं इमान शाबूत आहे. तुम्ही काय करणार की वतनाने जीवितावर पाणी सोडलं आणि आम्ही या स्वराज्यासाठी आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर आले. आणि मग तिथून ते शपथ घेऊन गेले आणि 12 मावळातल्या सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं की हा महाराष्ट्र धर्म आहे, अवघ्याने हिंमत धरून महाराजासन्निध राहणे हे आपलं कर्तव्य. आणि मग त्या लोकांनी विचारलं की बोला तुमचा विचार काय आहे, तर ते म्हणाले की मी तर महाराजांच्या बरोबर राहणार आहे. मग ते तर तुमचा विचार काय आहे, ते म्हणतात की जो आपला विचार तोच आमचा विचार. आणि मग अफजल खानाच्या पारिपत्यासाठी सगळे लोक आले आणि अफजल खानाचं काय झालं हे पुढं सगळं जग जाणतं. ती सदर या प्रसंगांची साक्षीदार. हा एकच प्रसंग मी सांगतो, आणखीन एक छोटासा प्रसंग सांगून आपण पुढे जाऊ की शिवाजी महाराज आग्र्याहून आले ते राजगडावर. शिवाजी महाराज आग्र्याला गेले, इथूनच गेले आणि पन्हागड ते पावनखिंड युद्धाच्या नंतर म्हणजे अफजल खानाच्या पारिपत्यानंतर पन्हागड युद्ध केलं. तो केवढा मोठा इतिहास आहे. त्याच्यानंतरही महाराज राजगडावरच गेले. इतक्या सगळ्या घटनांचा साक्षीदार हा राजगड, ती पद्मावती माची, ती राजसदर, हे सगळं आहे. म्हणजे त्यावेळी किती खलबत झाली असतील, किती गोष्टी चर्चा केल्या गेल्या असतील आणि मोठे मोठे निर्णय घेतले असतील. आणि गंमत अशी आहे की मी तर असं म्हणतो ना की किल्ले बघायचे ते केवळ डोळ्यांनी पाहायचे नाहीत. म्हणजे राजगड पाहायचा तो केवळ डोळ्यांनी नाही, राजगड चालायचा तो केवळ पायांनी नाही आणि ऐकायचा तो कानाने नाही. या सगळ्या शिवचरित्रातल्या प्रेरणादायक घटनांची जेव्हा तुम्ही एकरूप होता तेव्हा राजगड आपणहून आपल्याशी बोलतो. तो हा राजगड आहे. आणि त्याची रचना किंवा हे एक प्रसंग मी सांगितला, असे अनेक प्रसंग आहेत की जे राजगडाच्या साक्षीने घडलेले आहेत. तेच म्हणजे जर राजगडावर 26 वर्ष म्हणलं तर खूप मोठा कालखंड आहे. त्या काळात महाराजांनी घेतलेले मोठमोठे निर्णय असतील किंवा युद्ध असेल किंवा कोणती कारवाई करायची असेल, ते सगळा इतिहास तिथं आहे असं म्हणता येईल. आणि आज तो इतिहास आपल्याला म्हणजे आपण जर जपायचं असेल तर आपल्याला राजगड जपला पाहिजे. आणि मला विचारायचं आहे सर की तुम्ही महादरवाजाचं महत्व सांगितलं आणि अफजल खानाची स्वारी आली होती, तशा अनेक त्यावेळेला घटना घडल्या असतील. तर मग असं औरंगजेब असेल किंवा अनेक मुघलांनी आक्रमण केलं होतं, मग तसं कधी राजगडावरती आक्रमण झालं होतं? तुमच्या प्रश्नाचा नेमका रोख असा आहे, पण तो मी असं म्हणेन की तो प्रश्न श्री शिवाजी महाराज 25 वर्ष म्हणजे 1647 ते 1672 हे 2 वर्षाचा कालखंड हा कमी जास्त असेल राजगडावर. त्या काळातल्या ज्या प्रबळ सत्ता आहेत, मग ती आदिलशाही असेल, मोगलांची सत्ता असेल, उत्तरेतली मोगलांची सत्ता, दक्षिणेतली सत्ता, या सर्व सत्ता ज्या आहेत, या सर्व सत्तांच्या विरोधामध्ये कित्येक शतकांच्या नंतर असा कोणीतरी धीरोदात्त योद्धा होता की जो स्थानिकांच्या भूमिपुत्रांच्या सहाय्याने या सगळ्या सत्तांना शह देत होता. हे त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीला आणि राजसत्तांना कसं रुचेल, हे रुचणं शक्य नाही. मग हे जर रुचणं शक्य नसेल तर आक्रमण होणारच. पण ती आक्रमणं वेगवेगळ्या पद्धतीने, खरं तर तसं बघायला गेलं तर अफजल खानाला शिवाजी महाराजांनी प्रतापगडापर्यंत खेचून आणला. ते जर राजगडावर राहिले असते तर राजगड आक्रमण झालंच असतं. अशा अनेक शिवकालात, शिवोत्तर कालखंडामध्ये राजगडावर आक्रमणं झाली. पण या सर्व आक्रमणाला पुरून हा किल्ला होता. त्याला वेढे पडलेले आहेत काही बाजूनी. पण राजगडाची संरक्षणाची रचना अशी होती की सहसा त्या किल्ल्यापर्यंत पोहोचून किल्ल्यावर आक्रमण करण्याचं धाडस हे तत्कालीन राजसत्तांच्यामध्ये अत्यंत विरळ असत. आणि आता राजधानीचं आहे म्हणल्यानंतर आपली पण सुरक्षितता किंवा संरक्षणाच्या दृष्टीने आपण पण तेवढे एक याच्यामध्ये जर बघितलं ना
की शक्यतो शिवाजी महाराजांनी, उदाहरणार्थ कसं आहे की शिवाजी महाराज अफजलखानाचं पारिपत्य करून राजगडावर नाही, ते किल्ले पन्हाळगडावर. ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्यावर परकीय सत्तांचं, परकीय लोकांचं आक्रमण होण्याची शक्यता होती, तेव्हा शक्यतो राजधानी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यातही महत्वाची गोष्ट अशी आहे की डोंगरी आणखीन दुर्गम किल्ले हे शिवाजी महाराजांचं बलस्थान होते आणि आपल्यावर आक्रमण करणाऱ्या ज्या सत्ता होत्या, मग ती आदिलशाहीची असेल, ती मोगलांची असेल, त्यांचं युद्धतंत्र सर्वस्वी वेगळं होतं. संख्या हे त्यांचं बळ होतं. त्याच्यानंतर मोकळ्या मैदानामध्ये युद्ध करण्यामध्ये संख्या हेच मोठं बळ असतं. पण या प्रस्थापित युद्धतंत्राला शह देऊनच शिवाजी महाराजांनी आपल्या युद्धतंत्राचा विकास केला की जो शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर अगदी दुसऱ्या महायुद्धापर्यंत स्वदेशातल्या आणि परकीय अशा सर्वच्या सर्व राजसत्तांनी ते युद्धतंत्र हे आदर्श म्हणून सुरू. खरं तर मी गनिमी कावं तरी का म्हणायचं, मी असं म्हणेन की शिवाजी महाराजांचं स्वतःच ते युद्धतंत्र होतं. त्याला शिवयुद्धनीती काय म्हणतो, म्हणू शकतो आपण, म्हणायलाच हवं. हां, तर मी तर असं म्हणतो की गनिमी कावा वगैरे हे रूढ झालेलं नाव आहे. पण मी तर असं म्हणेन ना की शिवाजी महाराजांच्या प्रत्येक युद्धाचा तंत्राचा जर आपण अभ्यास केला तर ते केवळ शिवयुद्धनीती असंच आपण म्हटलेलं जास्त चांगलं दिसेल. आणि म्हणून राजगडच असेल किंवा अन्य कोणताही किल्ला असेल, त्याच्यावर होणाऱ्या आक्रमणांचा प्रतिकार सुद्धा कमीत कमी मावळ्यांच्या दिवशी जास्तीत जास्त शत्रूवर आघात करून शत्रूंची मानसिकता नामोहरण करणे आणि मग शत्रूची शारीरिक हानी करणे, शत्रूच्या साधनांचा नाश करणे आणि अशा प्रकारे कितीही बलाढ्य शत्रू असला तरी देखील त्या पद्धतीच्या युद्धतंत्राने शिवाजी महाराजांनी ही सगळी नीती आखली. म्हणून ती शिवयुद्धनीती की जी संपूर्ण जगाला ललांभूत आहे आणि त्याचं केंद्रस्थान राजगडासारखा किल्ला, रायगडासारखा किल्ला, पुरंदरासारखा आहे, सिंहगडासारखा आहे. तसं संरक्षणाच्या दृष्टीने तटबंदीवरती जंगे असायची. मग ते जंगे म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा वापर कसा केला जातो? शिवकालातल्या किल्ल्यांची तटबंदी हा एक संरक्षणाचा, इतके दिवस का टिकले हे सगळं, स्थापत्याचा परमोच्च आविष्कार किंवा चिरकालीन टिकणाऱ्या बांधकामाचं सगळं वैशिष्ट्य. तटबंदी ही किल्ल्याच्या संरक्षणासाठी असते. तटबंदीमध्ये काय काय असतं? तटबंदीला बुरुज असतात, तटबंदीला या सगळ्या मावळ्यांना फिरण्यासाठी चर्या असते, भांजी असते आणि जंगे असतात. आज आपण इतर अंगांचा विचार करण्याची आपण जंग्यांचा विचार करू. जंग्या काय असतात? जंग्यांचे 3 प्रकार असतात. तटबंदीमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या जंग्या आढळतात. एक जी जंगी असते ती तटबंदीत असेल किंवा बुरुजावर असेल, त्याच्यात मोठंच्या मोठं छिद्र असतं, त्याला मारगिरीची जंगी म्हणतात. त्याच्यामध्ये तोफा ठेवायच्या. तोफांचा कोन जो असतो तो जितका उंच तितकी मारगिरी लांबची आणि तोफांचा कोन जितका खाली तितकी मारगिरी जवळची. तोफेची लांबी जितकी जास्त तितकी मारगिरी लांबची, जितकी लहान तिथली विध्वंसक क्षमता अधिक पण जवळची. त्याला म्हणायचं मारगिरीची जंगी. आजही राजगडावर तुम्ही गेलात तर तिथल्या बुरुजांवर, तिथल्या तटबंदीवर मारगिरीच्या जंगी आपल्याला दिसतात. दुसरी जी जंगी असते त्याला म्हणायचं पाण्याची जंगी. एवढा प्रचंड किल्ला आहे, त्या किल्ल्यावर पाणी तर पडणारच. आपण सगळ्या बाजूने बंदिस्त बांधकाम जर केलं तर होणार काय, हे पाणी आतमध्ये त्या बुरुजांवर, त्या तटांवर, त्या सगळ्या स्थापत्याच्या रचनांच्यावर राहणार आणि हळूहळू ते पाणी झिरपून झिरपून होणार काय, तर ती तटबंदी खिळखिळी होणार. ते स्थापत्य थोडंसं ज्याला आपण अशक्त म्हणू तसं होणार. तर अशा वेळेला तटबंदीच्या आतमध्ये साठणारं जे पाणी आहे ते पाणी आतमध्ये किमान मुरावं आणि तटबंदीच्या बाहेर पडावं, अशासाठी जे जंगे असतात त्याला म्हणायचं पाण्याची जंगी.
आणि तिसरी गोष्ट जी असते की तटबंदीला वरून तर वारा असतोच असतो, पण तटबंदीच्या आतमध्ये जेव्हा आपण उभे असतो त्यावेळेला एक छिद्र असं तिरकं बाहेर दिसतं आणि दोन्ही बाजूला 2 छिद्र असतात. त्याची सुंदर रचना असते. कितीही भर उन्हात तुम्ही उभे राहिला की त्या जंगीच्या समोर खालून येणारा जसा जसा उंच होईल तसा गार होणारा वारा येतो, त्याला वाऱ्याच्या जंग्या. ही सगळी स्थापत्याची वैशिष्ट्य आपल्याला राजगडाच्या संपूर्ण रचनेमध्ये दिसतात आणि म्हणून ते जपलं पाहिजे. सर, आता राजगडाबद्दल माहिती मिळाली, आम्हाला एक ऐतिहासिक माहिती कळाली, भौगोलिक माहितीही कळाली की इतिहासासाठी आणि आत्तासाठी आणि येणाऱ्या भविष्यासाठी किती महत्वाचं राजगड आहे हे आम्हाला कळालं आणि आमच्या प्रेक्षकांना देखील कळालं. पण एक नागरिक म्हणून आम्ही आता इथून पुढे हा वारसा कसा जपला पाहिजे हे आम्हाला सांगा. 2 गोष्टी मी याच्याविषयी सांगतो. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की मी किल्ल्यांची एकरूप झालेलो आहे. म्हणजे आयुष्यातली जवळजवळ 45 ते 48 वर्ष मी दुर्गांच्यावर जातो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दुर्ग हे माझं घर आहे. मला जे प्रामाणिकपणे जाणवतं ते असं जाणवतं की किल्ल्यांवर जाणाऱ्या दुर्गप्रेमींची संख्या प्रचंड वाढली. हा माझ्यासारख्या माणसाच्या दृष्टिकोनातून एक आनंदाचा क्षण आहे. खूप लोकांनी जावं, आपल्या किल्ल्यांच्याकडे खूप लोकांनी जावं. पण किल्ल्यांवर जाताना एक दुर्गदर्शन शास्त्र असतं असं माझं म्हणणं आहे. की किल्ल्यांवर कसं जायचं आणि किल्ला कसं पाहायचं हे स्वतःचं एक शास्त्र आहे, ते एक विज्ञान आहे. कारण दुर्ग म्हणजे एक निसर्गाची उत्तम परिसंस्था आहे. ती जर जपली नाही तर आपण दुर्गांच्यावर केवळ मौजमजा, केवळ पर्यटन किंवा केवळ आपण जे काही गोंड शब्द दिलेला आहे ट्रेक म्हणून जातो, याला काही अर्थ नाही आहे. आता राजगडाविषयी बोलतो ना, आपण राजगडाचंच उदाहरण घेऊ की सुरुवातीच्या कालखंडात जेव्हा आम्ही जायचो तेव्हा राजगडावर आम्ही मोजकेच लोक असायचो. आमच्यावर संस्कार करणारी, त्यावेळची दुर्गांवर प्रेम करणारे आणि दुर्ग समजावून सांगणारी फार मोठी माणसं होती. माझ्या सुदैवाने त्या सगळ्या लोकांचा सहवास मला लाभला. पण त्या चांदण्या रात्री त्या किल्ल्यांच्यावर, त्या बुरुजांच्यावर किंवा अगदी राजगडाचं उदाहरण जर घेतलं तर आम्ही बाले किल्ल्याच्या समोरच्या त्या मोकळ्या अंगणामध्ये असे तारे मोजता येतात. ताऱ्यांच्या मधले अंतर स्पष्ट दिसतात. ती दुर्गांवरची शांतता दुर्ग समजावून घेण्याला अत्यंत उपयुक्त असते. काय काळजी घेतली पाहिजे की दुर्ग समजावून घेण्यासाठी दुर्गांवर जायचं आहे का मौजमजेचा फेरफटका दुर्गावर जायचं आहे हे निश्चित करण्याची गरज आहे. कारण आता सॉरी इंटरप्ट करते मी, कारण बघितलं तर आपण आता सगळीकडे ट्रेंड झालाय की ट्रेकला जायचंय. मग जो दिसेल किल्ला तिकडे सगळेजण जातात, पण त्यामागचा इतिहास जाणून घ्यायची इच्छा कमी दिसते लोक. इतिहास तर जाणून घेतलाच पाहिजे आणि दुर्गांची नैसर्गिक रचना जाणून घेतली पाहिजे. ज्या कालखंडामध्ये मला घरोघरी जाऊन लोकांना समजावून सांगायचं की काही माझ्याबरोबर पाठवा, घेऊन जातो किल्ल्यांवर आणि सुखरूपण बसचा प्रवास सगळा आमचा, नंतर मोटरसायकलून जायचं. तर आता त्यावेळेला कुणी सांगितलंय कशाला नको ही उत्तर ऐकणारा मी आज आईवडील अभिमानाने फॅशनेबलपणे सांगतात की माझा मुलगा ट्रेकिंग करतो बरं का. इथपर्यंतचा बदल मी गेल्या 50 वर्षांच्या मध्ये अनुभवला आहे. पण काय झालेलं आहे की वाहतुकीच्या साधनांची सहज उपलब्धता हा फार महत्वाचा मुद्दा मी म्हणतोय तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. समन्वयाच्या साधनांचा अवलंब, सहजपणे मिळणारं किल्ल्यांवरचं जेवण, सहजपणे मिळणाऱ्या किल्ल्यांवरच्या तंबूसारख्या व्यवस्था, सहजपणे मिळणारे वाटाडे, या सर्व गोष्टींच्यामुळे दुर्गांवर जाणाऱ्या सगळेच लोक तन्मयतेने जातात, आत्मीयतेने जातात. पण तरी सुद्धा की दुर्ग समजावून घेत असताना जितक्या साधन सुविधा महत्वाच्या आहेत तितकंच दुर्गदर्शनाचं शास्त्रही महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये आता एक ग्लॅमर आलेलं आहे
याच्यामध्ये आता एक क्रेज आलेली आहे. याच्यामध्ये नवनवीन विक्रम करण्याची लोकांची मानसिकता निर्माण झाली. किल्ल्यांवर जाणं हा काही विक्रम आहे. किल्ल्यांवर जाणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे किल्ल्यांवर या सर्व गोष्टींच्या मुळे आजकाल जाणाऱ्यांची संख्या अफाट झाली. आणि जेव्हा ती संख्या अफाट होती त्यावेळेला काही कुप्रवृत्ती सुद्धा त्यांच्याबरोबर येतात. किल्ल्यांच्याकडे स्वराज्याची पवित्र मंदिरं, निसर्गाचा अनमोल ठेवा असं गृहीत धरून जर आपण गेलो तर प्रत्येक माणूस आपल्या कर्तव्याच्या जाणीवेने दुर्गांचं रक्षण करतोच असं आपण समजू. आता राजगडाचं साधं उदाहरण घेतो. राजगडावर जाण्याच्या अनेक वाट्यात आपण मार्गासने वाजेघर मार्गे गुंजवण्याच्या बाजूला जाऊन आपण चोरदिंडीतून वर जाऊ शकतो. आपण पालखुर्दला जाऊन आपण पहिला बिनीचा दरवाजा, दुसरा ज्ञान दरवाजा करून जाऊ शकतो. हल्ली अशक्य आहे, पण एका गुंजवण्या दरवाजातून सुद्धा वर जाता येत होतं. आम्ही बऱ्याच वेळेला अळू दरवाजातून उलट्या बाजूने भुतुंड्याच्या बाजूने जातो. बऱ्याच वेळेला पाण्यात ओलांडून आम्ही काळेश्वरीच्या दिंडीच्या बाजूने येतो. असे अनेक दरवाजे. किल्ल्यांवर चौतर्फा गेलं पाहिजे. किल्ल्यांच्या अनेक वाट्यांनी गेलं पाहिजे. प्रत्येक जसं तुम्ही हे सगळं शूटिंग करताना अशा फ्रेम्स लावताना तशा आपल्या डोळ्याला त्या फ्रेम्स असतात. म्हणजे चोरदिंडीच्या बाजूने जाताना दिसणारा राजगड वेगळा, ते नेढं वेगळं. तुम्ही संजीवनी माचीमधून अळू दरवाजाने उतरताना कोल्हे खिंडीतून, बाबूजीच्या खिंडीतून तो पाहिलेला संजीवनी माचीचा बुरुज वेगळा. तर किल्ला चहूबाजूनी, चहू अंगाने, चौतर्फा, वरून खालून, घेऱ्यापासून वरपर्यंत पाहायचा असेल तर माझं याच्यामध्ये सांगणं एवढंच आहे की किल्ल्यांवर जरूर जा. तो हक्क आहे. सह्याद्री हा सगळ्या महाराष्ट्राचाच नव्हे तर तो अवघ्या जगाचा आहे. आणि शिवाजी महाराजांच्यामुळे सह्याद्री हा लोकांच्या मनामनात रुजला. आणि सगळे किल्ले, बहुतांश किल्ले गिरिदुर्ग हे सह्याद्रीत आहेत. काही सातपुड्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा आहेतच. पण किल्ल्यांवर असणाऱ्या वास्तू या आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या, इतिहासाच्या आणि आपल्या मृत्युंजय संस्कृतीच्या साक्षीदार आणि खुणा आहेत याचं भान जर ठेवलं तर ते फार योग्य ठरेल. किल्ल्यांवर जाण्याची कोणत्या ऋतूत कोणत्या किल्ल्यांवर जावं याची काही पथ्ये आहेत. किल्ल्यांच्यावर केव्हा मुक्काम करावा याची काही पथ्ये आहेत. किल्ला कुठून पाहायला सुरुवात करावं, आणखी कुठं पाहायला संपवावा याचं काही शास्त्र आहे. किल्ल्यांच्यावर कशा पद्धतीनं वर्तणूक करावी याचं काही शास्त्र आहे. आणि हे जर केलं नाही तर हल्ली आम्ही पाहतो की किल्ल्यांच्या हल्ली पूर्वीपासूनच काही कालखंडापासून किल्ल्यांच्यावर आपली नावं लिहिलेली असतात. हे का लिहितात त्याचा मला कळतं. किल्ल्यांच्यावर सहज एखादा दगड असतो, तो उचलून त्या दगडाचं काही महत्व असतं. दुर्गांवरच्या पाण्यांच्या मध्ये आपण जणू काही एखादा स्विमिंग टँक आहे अशा पण अनुभव करत असतो. पण तो लक्षात घ्या की तो तिथे राहणाऱ्या माणसांचा, जाणाऱ्या लोकांचा तो पाणी पिण्याचा स्रोत असतो. त्यामुळे हे सगळं रक्षण करण्यासाठी, रक्षण म्हणण्यापेक्षा कसं की आपलं ते कर्तव्यच आहे की दुर्ग पाहणीचं शास्त्र, याचे संस्कार महाराष्ट्राच्या पिढीवर व्हायला पाहिजे. ही केवळ आपल्या पिढीचा ठेवा नाही आहे. जसे 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी राजगड बांधला आणि आजही केवळ राजगड हे नाव घेतलं की अभियानाचं स्फुल्लिंग आपल्या मनामध्ये निर्माण होतं, तसं आपल्या नंतरच्या पिढ्यांना तो हक्क आहे. मग तो वारसा जपण्याची जबाबदारी कोणाची आहे? ती आपली आहे. आणि म्हणून किल्ले जपले पाहिजे. थँक्यू सर. आज तुमच्यामुळे राजगडाची एवढी इत्यंभूत माहिती आम्हाला मिळाली. ऐतिहासिक असेल आणि भौगोलिक असेल, दोन्ही बाजूने आम्हाला माहिती मिळाली. त्याबद्दल तुमचे खरंच धन्यवाद. मी आभारी आहे. धन्यवाद.